रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष आहेत असं मोठं विधान केलेलं आहे अमित शहा यांनी। नांदेडमधल्या सभेमध्ये अमित शहा बोलत होते आणि यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या हाती आता महाराष्ट्राची भाजपची धुरा येणार का, त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असेल। नांदेडमध्ये अमित शहांची शंखनाद सभा पार पडली। अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या सभेदरम्यानच त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। आपण पाहतोय अतिशय मोठी बातमी, अमित शहा नांदेडमध्ये येतात आणि नांदेडमध्ये येऊन त्यांनी भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष जे असतील महाराष्ट्राचे त्यासाठी आता रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतलंय। अमित शहा यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। नांदेडमधल्या सभेमध्ये अमित शहा यांनी शंखनाद सभा घेतली आणि त्यावेळी ही मोठी घोषणा केली आहे। रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष असतील असं अमित शहा यांनी सभेदरम्यान सांगितले। त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी आता भाजपमध्ये मोठी सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, अमित शहा यांनी ही अतिशय मोठी घोषणा केली आहे। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर अमित शहा पुढचे 3 दिवस म्हणजे आज आणि उद्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते। खरं तर आपण जर बघितलं असेल तर आज संध्याकाळी रात्री उशिरा ते सह्याद्री अतिथीगृह येथे येणार आहे। मात्र त्याआधी नांदेड येथील सभेमध्ये आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती। त्याची घोषणा अजून बाकी आहे। मात्र अमित शहा यांनी भाषणादरम्यान भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आता रवींद्र चव्हाण हेच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील यावर आता शिक्कामोर्तब झालाय। फक्त औपचारिक घोषणा जी आहे ती बाकी आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर अमित शहांचा दौरा महत्वपूर्ण असणार आहे, कारण आज रात्री अमित शहा उशिरा सह्याद्री अतिथीगृह येतील। त्यानंतर उद्या 2 महत्वपूर्ण कार्यक्रम अमित शहा यांचे मुंबईत आहेत। मात्र या कार्यक्रमादरम्यान अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यांच्यामध्ये काही महत्वपूर्ण बैठक जी आहे ती होऊ शकते अशी देखील आपल्याला माहिती मिळते। नक्कीच आपण पाहतोय 3 दिवस अमित शहा महाराष्ट्रात आहेत। धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीसाठी। त्यामुळे 3 दिवसातच भाजपमध्ये मोठी घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।